राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपल्या महाराष्ट्र राज्याचं बिहार झाले की काय किंवा त्यापेक्षाही भयानक परिस्थिती झाली की काय अशा प्रकारचा संशय संशय काय तसं वाटायला लागलेलं आहे. आजचीच घटना आहे. आपल्या अहिल्यानगरमध्ये एका 6वीत शिकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावरती ऍसिड फेकण्यात आलं. मालेगावातला ती घटना विसरलं नसेल तर तुम्हाला आठवण करून देतो. डोंगराळ गावातली 3 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करून त्या नराधमाने तिची तोंड चेचून हत्या करण्यात आली होती. विसरलात? अशाच प्रकारे नाशिक मधली एक धक्कादायक गोष्ट समोर आली. नाशिकमध्ये एक तांत्रिक बाबा जो स्वतःला कॅप्टन समजतो आणि दैवी शक्ती प्राप्त झाली म्हणून भविष्य बघतो, आणि या बाबाकडे कोण कोण जातं? या राज्याचे उपमुख्यमंत्री आता सध्या येते एकनाथ शिंदे या बाबा पुढे असे वाकून उभे राहिलेत. आणि या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या बाबाच्या संस्थेच्या विश्वस्त आहेत. आणि या बाबावरती महिलेवरती अत्याचार केल्या प्रकारे नाशिक पोलिसांनी आज सकाळी अटक केली. म्हणजे या व्यक्तीकडे फक्त हे दोघं जण जात नाहीत, रुपाली चाकणकर आणि एकनाथ शिंदे. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी, मोठमोठे नेते या बाबाच्या पायापाशी लोटांगण घालतात. नक्की घटना काय तुम्ही समजून घ्या प्रॉपर सविस्तर. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार. बडे नेते क्लायंट, म्हणजे हे सगळे नेते हा बाबाचे क्लायंट होते. अरबो खरबो रुपयाचा धंदा असू शकतो या बाबाच्या. या बाबाला नाशिक पोलिसांनी पहाटे अटक केली. आणि ज्यावेळेला याच्या सगळं सामान या बाबाला नाशिक पोलिसांनी पहाटे अटक केली आणि याच्यासोबत जे सगळं सामान जप्त केलं होतं त्याच्यामध्ये एक पेनड्राईव्ह होता. आणि या पेनड्राईव्ह मध्ये 58 अश्लील संशयास्पद व्हिडिओ आहेत असं नाशिक पोलिसांचं म्हणणं आहे. कोण आहे हा नक्की बाबा? बघा, स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून तंत्र मंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली महिलेवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन याला नाशिक पोलिसांनी बुधवारी 18 मार्चच्या पहाटे अटक केली. आणि हा पठ्ठ्या मर्चंट नेव्हीतील एक निवृत्त अधिकारी असल्याचं सांगत आणि प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाणाऱ्या अशोक खरातच्या या कृत्यामुळे राज्यामध्ये खळबळ उडाली. राज्यामध्ये अजून भरपूर खळबळ उडाली. संशयित खरात याला आज जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी या बाबाकडे येतात. एवढंच काय तर पुढे बघा. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अशोक खरातने आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा केला होता. तंत्रमंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला ऑफिसमध्ये बोलावून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावरती अत्याचार केला. हा प्रकार कधीचा आहे? 2022चा आहे. 2022 ते 2025 पर्यंत सातत्यानं त्या महिलेवरती अत्याचार हे सुरू होते असं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेलं. गुन्हे शाखेने अशोक खरात या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील ज्यावेळेला साहित्यांची झाडाझडती केली त्यावेळेला पोलिसांच्या हातामध्ये एक पेनड्राईव्ह लागला. आणि या पेनड्राईव्ह मध्ये मी जसं आता सांगितलं तसं 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळलेले आहेत. त्याच्यासाठीची सध्या चौकशी सुरू आहे. या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींच्या संदर्भातील चित्रीकरण असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. हे जे 58 व्हिडिओ आहेत या व्हिडिओमध्ये महिला सेलिब्रिटी आणि महिला नेत्या यांचा देखील व्हिडिओ येते. आता हे व्हिडिओ काय आहेत ते तर कधी पब्लिकली जेव्हा होती तेव्हाच कळेल. या बाबाला राजकीय वलय फार मोठे. जसं मी मगाशी म्हटलं की या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या बाबाच्या पुढे लोटांगण घालतात. रुपाली चाकणकर तर यांच्या संस्थेच्या विश्वस्त आहेत आणि त्याच महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. कसा महिलांना न्याय मिळणार? अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर शिवनिका संस्थांचा अध्यक्ष आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी या मंदिराला भेट दिली होती. तेव्हापासून अशोक खरात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. एकनाथ शिंदेनी कोणाला प्रसिद्ध केले बघा. आणि विशेष म्हणजे या संस्थेच्या विश्वस्त पदावरती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत. सुषमा अंधारेने देखील मगाशी ट्विट केलं. आणि खरोखर सांगतो, अशा पदांवरती काम करणारे म्हणजे महिला आयोगाचं काम करत असताना त्यांनी अशा संस्थेच्या विश्वस्त पदाची जबाबदारी स्वीकारणं, त्या संस्थेचा अध्यक्ष महिलांवरती अत्याचार करतो, भोंदूबाबाचं काम करतो. त्यामुळं रुपाली चाकणकरांनी देखील राजीनामा दिला पाहिजे. कारण तुम्ही जर महिला आयोगाच्या अध्यक्ष असाल तर त्या महिलेला कसं न्याय भेटणार आहे? # रुपाली चाकणकर राजीनामा द्या.
चालवा हॅशटॅग. अनेक मोठे राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी देखील आहेत IAS IPS दर्जाचे, आणि चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी नाशिकला भविष्य जाणून घेण्यासाठी या बाबाकडे जातात. आता आपल्या संस्थेच्या अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने रुपाली चाकणकर काय भूमिका घेणार आहेत? काय घेणार आहेत भूमिका? जरी भूमिका घेतली तर त्या महिलेला न्याय कशाने देतील? त्या आपल्या कॅप्टनची बाजू घेतील ना, म्हणजे त्या बाबाची, ज्या संस्थेचे त्या अध्यक्ष आहेत त्या. अशोक खरात नक्की कोण आहे ते बघा. मर्चंट नेव्हीमध्ये निवृत्त अधिकारी म्हणून त्यांनी 22 वर्षाच्या कारकिर्दीत 154 देशाचा प्रवास केल्याचा दावा केला आहे. कॉस्मॉलॉजीच्या नावाखाली तो लोकांचे भविष्य सांगत असतो. त्याच्याकडे अनेक बडे राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी आणि सेलिब्रिटी, एवढंच नाही तर नामवंत उद्योजक देखील मार्गदर्शनासाठी जात असतात. विज्ञानाचा आधार घेत तो लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत असल्याचं आता पोलिसांच्या तपासात समोर आले. काय बोलायचं? कॅप्टन अशोक थोरात, त्याची एक संस्था आहे. त्या संस्थेवरती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विश्वस्त म्हणून आहेत. मला वाटतं महाराष्ट्र राज्यामध्ये ना रिफॉर्मेशन होणं फार गरजेचं आहे. कुठल्याही अधिकाऱ्यांना, कुठल्याही नेत्याचा दबाव राहिला नाही. कारण अधिकारी त्यांचं कामधंदा सोडून कसे वसुली करायचं याकडे सगळं लक्ष देत आहेत. मंत्री कसं आम्हाला जास्त पैसे कमवता येतील याकडे लक्ष देत आहेत. सर्वसामान्य माणूस होरपळतोय आणि ह्यांचे चेले चपाटे एकमेकांमध्ये भांडत बसलेत. माझा नेता असा आणि माझा नेता तसा. अरे त्यांनी घरं भरले तिकडं. उद्या जर या राज्यावरती, देशावरती काय आलं तर हेलिकॉप्टर भरून दुसऱ्या देशात निघून जातील. तुमच्या आमच्या लोक, सर्वसामान्य माणसांना इथं राहायचंय. त्यामुळे अशा दलिंदर लोकांना काय कारवाई करायला पाहिजे किंवा यांच्यावरती काय कारवाई व्हायला पाहिजे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. पण त्याचबरोबर अशा लोकांच्या संस्थेवरती या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष राहतात, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्री पदाचा. तुमच्या हातातून गृह खातं हे कधीच निष्ठून गेलेलं आहे. तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्या बाजूला बिझी असता पक्ष फोडण्यामध्ये, लोकांची निधी रोखण्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला गृह खात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये महोदय. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या हातामध्ये गृह खातं द्या आणि या राज्यावरती, या गृह खात्यावरती मोठा उपकार करा. तुमच्याकडनं या गृह खात्याला न्याय मिळणं अपेक्षित नाही. आता अनेक गोष्टी घडल्या. सुरुवातीला मी फक्त मालेगावातली गोष्ट सांगितली तुम्हाला, त्या डोंगराळे गावातली, तेवढीच नाहीये. आजची गोष्ट जी घडली ना, एका 6वीत शिकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावरती ऍसिड टाकले. भयानक गोष्ट आहे. एवढंच नाही, देवेंद्र फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री आहेत या राज्याचे, किती एन्काउंटर झाले सांगा. अरे त्या एकनाथ शिंदेना मानावं तर लागेल, सलाम तर द्यावा लागेल. त्या अक्षय शिंदेला ठोकला तरी, पण देवेंद्र फडणवीसांनी काय केलं माहिती आहे? एकनाथ शिंदेने अक्षय शिंदेला ठोकला, पण देवेंद्र फडणवीसांनी, त्यांच्या भारतीय जनता पार्टीनं अक्षय शिंदेच्या शाळेमध्ये म्हणजे काम करत होता आणि त्या शाळेमध्ये त्या मुलींवरती अत्याचार झाले होते. त्या काळात अनेक आरोप झाले होते त्या शाळेवरती. आणि त्या शाळेच्या संचालकाला बदलापूर नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक केलेलं या भारतीय जनता पार्टीनं. शाळेच्या संचालकाला, जो फरार आहे, वॉन्टेड आरोपी आहे, त्या व्यक्तीला या माणसाने स्वीकृत नगरसेवक केलं होतं. काय अपेक्षा करणार या माणसांकडनं तुम्ही? सर्वसामान्य माणसांना न्याय मिळेल म्हणून. सर्वसामान्यांच्या हातामध्ये ते एकच आहे, मोबाईल आहे. त्या मोबाईलमध्ये तुम्ही जावा, हॅशटॅग देवेंद्र फडणवीस राजीनामा, हॅशटॅग रुपाली चाकणकर राजीनामा, अशा हॅशटॅग चालवा, जनजागृती करा. कारण अशा लोकांना अशा पदं शोभत नाहीत आणि ही लोक त्या पदावरती बसण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीयेत. अशोक थोरात कॅप्टन आहे, हा नेव्हीतनं रिटायर्ड झालेला. आणि अशा प्रकारची भोंदूबाबा करून, अशा प्रकारच्या जर 58, आता त्या महिला कोण आहेत त्या बघणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये राजकीय महिलांचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात येते आणि अभिनेत्री देखील आहेत. आता अभिनेत्री कोणकोणत्या मठामध्ये जातात त्या बाबाच्या, ते समोर येऊन त्यांनी जाहीर करावं. करतील की नाही माहित नाही, पण करावं. आणि अशा अशोक थोरात सारख्या भोंदू बाबांवरती नक्की काय कारवाई करायला पाहिजे? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.